नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या बातमीने. आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडते. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांच्यात लढत होणार आहे. सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होईल. द्रौपदी मुर्मू यांना 60% अधिक मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे, तर तृणमूल काँग्रेसने यशवंत सिन्हांना पाठिंबा दिलाय. लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233 खासदार आणि 4033 विविध राज्यांमधील आमदारांकडून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल. निवडणुकीचा निकाल 21 जुलैला लागणार आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला. रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, साधारण किती वाजता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होईल? विशाल, सकाळी 10 वाजता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला मतदानाला सुरुवात होईल. यामध्ये लोकसभा सचिवालयामध्ये मतदान कक्ष तयार करण्यात आलेला आहे. यावर्षी राज्यसभा सचिवालयाकडे जबाबदारी आहे मतदान अधिकारी म्हणून. आणि सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व खासदार, राज्यसभेचे आणि लोकसभेचे दोन्ही खासदार, जे संसदीय खासदार, हे लोकसभा सचिवालयामध्ये मतदान करतील आणि आमदार जे आहे त्या राज्याच्या विधान भवनामध्ये मतदान करतील. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण, ज्या पद्धतीची जी आकडेवारी पुढे आलेली आहे, या घडीला द्रौपदी मुर्मू या आघाडीवरती आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या त्या उमेदवार आहेत आणि त्यांना जर बघितलं आपण तर त्यांच्याकडे बहुतांश पक्षांचा पाठिंबा आहे. तर या तुलनेत जर बघितलं युपीएकडे, या युपीएचे उमेदवार आहेत यशवंत सिन्हा, यांच्याकडे टीएमसी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, TRS यासारख्या पक्षांचा पाठिंबा आहे. पण ज्या पद्धतीनं शिवसेनेने भूमिका घेतली आहे, शिवसेनेची भूमिका यावेळेस दुटप्पी वाटत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे, तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मार्गरेट आल्वा यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे ही या प्रकारची भूमिका यावरती देखील चर्चा सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीमधील अत्यंत महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका यावरती अनेक पक्ष, जसं साधारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील नाराज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मतदान होत आहे. निश्चितपणे या मतदानामध्ये कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये यासाठी सर्व पक्ष, खास करून हे सर्व पक्ष सावधगिरी बाळगत आहे. अनेक पक्षांनी आपल्या आमदारांना बाहेर पाठवलं होतं, त्यांना आता बोलून घेण्यात आलेलं आहे आणि आज मतदान होणार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राची स्थिती आहे, महाराष्ट्रात देखील धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती खासदारांमध्ये जर बघितलं आपण, खासदारांमध्ये निश्चितपणे द्रौपदी मुर्मू विजयी होतील अशा प्रकारचा दावा केला जात आहे आणि राष्ट्रपती पदी निश्चितपणे द्रौपदी मुर्मू विराजमान होतील असाही दावा एनडीएचे नेते करत आहेत. JP नड्डा असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो, यासारखे नेते हा दावा करत आहेत. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. बरोबर 10 वाजता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होईल. बघूयात यामध्ये कशा पद्धतीने घडामोडी घडत जात आहेत. आपण पाहतोय की आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी देशभर मतदान पार पडतंय. राज्यातील लोकसभेतले 78 खासदार आणि विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे 165 आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 15 आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील. राज्यातील 180 आमदार द्रौपदी मुर्मू यांना अधिकृत मतदान करणार आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 200 आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील असं सांगितलं. त्यामुळे अतिरिक्त 20 आमदार कोणत्या पक्षातील असतील आणि क्रॉस वोटिंग ते करतील याची चर्चा आता राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं होतं आणि आता राष्ट्रपती निवडणुकीतही, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होते का, हे निकालावरून लवकरच स्पष्ट होईल. चला, याचबद्दल आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुष्मिता भथाणे आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातलं मतदान जे ते पार पडतंय, पण एकनाथ शिंदेनी या सगळ्याच्यामध्ये असं वक्तव्य केलं की काही क्रॉस वोटिंग देखील होईल. म्हणजे गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आलेला अनुभव लक्षात घेता यंदाही तसं घडण्याची दाट शक्यता आहे का? नक्कीच. खरं तर राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असो आणि एनडीएकडनं द्रौपदी मुर्मू यांचं नाव देण्यात आले, तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु अगदी अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा मतांची जुळवाजुळव ही सुरू आहे आणि त्याचमुळे
क्रॉस वोटिंग महाराष्ट्रातले काही आमदारांकडनं होणं शक्यता आहे, अशा पद्धतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. कारण 165 आमदारांनी, शिंदे गटातील आमदार आणि भाजप गटातील आमदारांनी थेट समर्थन मुर्मू यांना दिलेलं आहे. परंतु शिवसेनेच्या बाबतीतले जे उद्धव ठाकरेंसोबतचा गट आहे त्यांनी सुद्धा समर्थन आपलं दर्शवलेलं आहे. यंदा पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मातोश्रीवरती भेट न घेता एका हॉटेलमध्ये राज्यपाल असतील किंवा इतर अनेक महत्त्वाचे नेते मंडळींनी राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराची बैठक घेतली होती, भेट घेतलेली होती. ज्या पद्धतीनं राज्यसभेसाठी, विधानसभेसाठी क्रॉस वोटिंग झालेलं पाहायला मिळालेलं होतं, त्याच पद्धतीचं क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुर्मू यांना साधारणपणे 15 ते 20 अधिक मतांची गरज आहे आणि ही मतं मिळण्यासाठी कदाचित इतर पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागेल आणि तिथून क्रॉस वोटिंग जर झालं तर हा मोठा राजकीय विजय एनडीएचा म्हणावा लागेल. कारण एकीकडे शिंदे गटाचं नवीन समर्थन भाजपला मिळालेलं आहे, त्यामुळे 200चा आकडा गाठणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीची भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे, ठाकरे कुटुंबियांनी घेतलेली आहे, ती सुद्धा निर्णायक आहे. कारण राष्ट्रपती पदासाठीचा एनडीएचा उमेदवार त्यांनी आपलासा केलाय, तर विरोधकांच्या काँग्रेसकडचा उपराष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराला वोटिंग करा अशा पद्धतीचे आदेश पक्षानं दिलेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने राज्यसभेमध्ये क्रॉस वोटिंग झाली, विधानसभेमध्ये क्रॉस वोटिंग झाली, इच्छुक उमेदवार ज्यांचा विजय निश्चित आहे असे एकूणच राजकीय चित्र दिसत होतं, त्याच उमेदवारांचं अस्तित्व धोक्यात आलेलं होतं. आता याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचमुळे क्रॉस वोटिंग आज होण्याची शक्यता आहे. फक्त उत्सुकता हीच आहे की नेमकी ही क्रॉस वोटिंग कोणत्या पक्षाकडनं होते, काँग्रेस की राष्ट्रवादी, कोणाचे नेमके आमदार क्रॉस वोटिंग करतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. पक्षादेश पाळला जातो की नाही आणि त्यानंतर काय राजकीय वातावरण बदलतंय हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. बरोबर आता 10 वाजता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होत असल्याचं आपण बघतोय आणि यामध्ये क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता. बघूयात की नेमके कोणाचे आमदार हे क्रॉस वोटिंग करतात. पुढे पाहूयात, यूपीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यूपीएकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी यूपीएच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमत झालंय. मार्गारेट अल्वा येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊतही पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर आणि यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा अशी लढत होईल. जाणून घेऊयात कोण आहेत मार्गारेट अल्वा. मार्गारेट अल्वा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. राजस्थानच्या माजी राज्यपाल आहेत. उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. पण यापूर्वी त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कालावधीमध्ये, ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते राज्याचे, तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसच्या त्या प्रभारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1984 साली पहिल्यांदा राज्यमंत्री पदावरती देखील त्यांनी कार्य केलं आणि महिला सक्षमीकरणाबाबत विविध समित्यांवरती त्यांनी काम केलेलं आहे. सभी नॉन रिलीजियस राजनीतिक दल जितने हैं, इनमें से कई साथियों के साथ हमारी बात हो गई और देश के उपराष्ट्रपति के चुनाव के लिए हम सब के तरफ हमने एक कैंडिडेट अनाउंस करने का तय किया. कैंडिडेट आप जानते हैं, श्रीमती मार्गारेट अल्वा. पुढे बघूया, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपती पदासाठी
उमेदवारी घोषित केली आहे। यावेळी JP नड्डा यांनी जगदीप धनखर यांचा उल्लेख शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून केलाय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत धनखर यांचा विजय निश्चित असून UPAनेही धनखरांना पाठिंबा द्यावा असं आवाहन भाजप अध्यक्ष JP नड्डांनी केलंय। एक किसान पुत्र ने एक फर्स्ट जनरेशन प्रोफेशनल के रूप में अपने आप को आगे बढ़ाया और एक सक्षम प्रशासक के रूप में भी और सक्षम राजनेता के रूप में भी 3 दशक तक जीवन में उन्होंने सामाजिक सेवा, देश सेवा की और उच्च कोटि की देश सेवा की। ऐसे प्रत्याशी को हम सब लोग किसान पुत्र को लेकर के आए हैं। मेरा आग्रह है सभी भारत के राजनीतिक दलों से कि आप सबका उपराष्ट्रपति पद के लिए हमारे जगदीप धनखर जी का समर्थन मिले, उपराष्ट्रपति पद पर हम सर्वसम्मति कर सके। महाराष्ट्राच्या राजकारणात अनोखा प्रकार सुरू असल्याची टीका सामनातून करण्यात आली। राज्यात फडणवीस आणि शिंदे यांचंच सरकार आणि यांचंच मंत्रिमंडळ असल्याची टीका सामनातून करण्यात आली। राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचं हे तेच आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू सपना सरकारवर ही वेळ उडवली असल्याची खोचक टीका जी किंवा खोचक टोला जो आहे तो सामना वृत्तपत्रातून लगावण्यात आलाय। जाणून घेऊयात नेमकं यामध्ये काय म्हणण्यात आलंय बघा। पुन्हा एकदा बातमीवरती आपण नजर टाकूयात। अर्थात सामनाच्या अग्रलेखातनं रोजच्या रोज शिंदे गटावरती टीका केली जाते आणि या सामनामधनं काय म्हटलंय बघा की फडणवीस सरकारवर काय टीका करण्यात आली आहे। पहा, सामनातून शिंदे भाजप सरकारवर टीका झालेली आहे। महाराष्ट्रात सध्या अनोखा प्रकार सुरू आहे। राज्यात शिंदे फडणवीस या दोघांचंच मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे आणि राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचं ते हेच असावं। सर्वोच्च न्यायालयानं सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू सपना सरकारवर ही वेळ आली आहे। पंगत मांडली आहे, मांडव सजलाय, पण बँडबाजा वरात रस्त्यात अडकली आहे। प्रेमरोगाने वासू सपनाच्या राजकीय संसाराचं काय व्हायचं ते होईल, पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेडेवाकडे घडवू पाहणार असतील तर ते सहन करणार नाही। महाराष्ट्र ना उमेद होणार नाही, लढत राहील, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखातनं म्हणण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सत्ता संघर्षावर भाष्य केलं। मी एकटा मुख्यमंत्री नसून माझ्यासोबतचे सर्व आमदार मुख्यमंत्री आहेत असंही ते म्हणाले। महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना काहीही करू शकलो नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। तसंच पुढच्या 2.5 वर्षात एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही असा इशारा विरोधकांना त्यांनी यावेळी दिला। तसंच आता पुढे गेलोय, आता माघार नाही असा सूचक इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला। दुसरीकडे अन्यायाविरोधात लढा हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे आम्ही अन्यायाविरोधात पेटून उठलो। दरम्यान या बाळासाहेबांच्या विचारांना पंतप्रधानांनीही पाठिंबा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तुमच्या हक्काचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून 6व्या मजल्यावर बसलेला आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा। कधीही केव्हाही, आता किशोरप्पा तर तुमच्याबरोबर आहे त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही, परंतु या मंत्रालयाचा दरवाजा असेल, माझ्या घराचा दरवाजा असेल, हा कायम आपल्यासाठी खुला आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, अनेक लोक म्हणतात यांनी चुकीचा निर्णय घेतलाय, हे 50 लोकातला एकही माणूस निवडून येणार नाही। मी जाहीरपणे सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो, या 50 मधला निवडून यायचं तुम्ही बोलताय, पण 50 मधला एकही माणूस पडला, पराभूत झाला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून दे। मी जाहीरपणे सांगतो, मतदारसंघातली एवढी कामं करा 2.5 वर्षामध्ये की पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचार करायची देखील गरज भासता कामा नये। मला तर किती फोन आले, तुम्ही निर्णय घेताना विचार करा। मी बोला आता विचार नाही, गेलो आता पुढे गेलो आता माघार नाही। या राज्याच्या हिताचा निर्णय, या राज्याचा सर्वांगीण विकास जो आहे तो आपल्याला करायचा आहे। या पुढच्या 2.5 वर्षामध्ये एकही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही।
एकावरही अन्याय होऊ देणार नाही. अन्याय करण्याची हिंमत कोणी अधिकारी दाखवणारच नाही, कारण तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. चला, या तर होत्या सगळ्या राजकीय घडामोडी, त्यातली वेगवेगळी वक्तव्य. पण बघा, सध्याला या सगळ्या घडामोडींमध्ये आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी, ती म्हणजे महागाई. महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. आजपासून नवीन GST दर लागू झाला आहे. सरकारने अनेक नव्या वस्तूंवर GST लागू केला आहे. नव्या GST दरानुसार खाण्यापिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. अन्नधान्यांवरही GST लागू झाला आहे. धान्य आणि डाळीच्या किमतीही 8 ते 10% वाढणार आहेत. यामध्ये फ्रोझन फूड वगळता खाद्यपदार्थांवर GST लागू करण्यात आला आहे. GST बाहेरील अनेक पदार्थांवरती GST आहे. टेट्रापॅकचं दही, पनीर, लस्सीवर 5% GST आहे. मध, सोयाबीन, मटार, मुरमुरेंवरही 5% GST लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय बँकेच्या डिमांड ड्राफ्टवरती 18% GST आहे. बरं, ॲटलसचं नकाशा आणि चार्टवर 12% GST लागू करण्यात आला. 1000पेक्षा कमी भाड्याच्या हॉटेलवर देखील GST असणार आहे. तर LED लाईट्स आणि लॅम्पच्या किमतीही वाढतील. सायकल पंप, टर्बाईन पंप आणि सबमर्सिबल पंपावरती आता 18% टॅक्स लावण्यात आला आहे. तर सोलर वॉटर हीटर्सवरही 12% GST आकारण्यात येणार आहे. रुग्णालयात रुग्णांसाठीच्या 5,000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी 5% GST लागू करण्यात येणार आहे. GST काउन्सिलने प्रिंटिंग, ड्राइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनं, पेपर कटिंग, नाईफ यावर GST दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18% GST भरावा लागणार आहे. भाजपचे नेते आशिष शेलार बोलतात, थेट जाऊया तिथे. यहाँ स्पष्ट करना चाहता हूं, पार्टी की मर्यादाएं, पार्टी का बंधन तोड़कर महाराष्ट्र विकास आघाड़ी के बहुत सारे विधायक द्रौपदी मुर्मू जी के तरफ वोट डालेंगे और एक बड़ी बढ़त महाराष्ट्र से द्रौपदी मुर्मू जी के उम्मीदवारी को मिलेगी. ये चित्र स्पष्ट 21 तारीख को होगा. जो विपक्ष उम्मीदवार यशवंत सिन्हा, उन्होंने कहा कि विधायकों को अपनी जमीन की आवाज सुननी चाहिए. क्या मानते हैं? मुझे लगता है विधायकों ने जनता की आवाज सुननी चाहिए. आज जनता की आवाज बहुत स्पष्ट है. 75 साल भारत के अमृत महोत्सव मनाते समय पहली बार ऐसा मौका और सुदिन आया है कि जब एक महिला, वो भी आदिवासी महिला, आज भारत की राष्ट्रपति पद पर विराजमान हो सकती है. जनता की आवाज स्पष्ट है और विधायक भी जनता की आवाज के साथ रहेंगे. आता राज्यातील पावसाबद्दलच्या बातम्या. आता बातमी आहे पावसासंदर्भातली. पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. येत्या 3 दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जुलैच्या सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना जोरदार पूर आला आणि हळूहळू धरणं देखील भरताना दिसत आहेत. काही भागात पावसाने कहर केला असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ठिकठिकाणी 73 तात्पुरती निवारा केंद्र उभारण्यात आली असून आतापर्यंत 11,836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. भामरागड लगत असलेल्या पर्लकोटा नदीला पुन्हा एकदा पूर आला. मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी भामरागड शहरात शिरलंय. नदीचं पाणी पुलावर आल्यामुळे आलापल्ली भामरागड मार्ग परत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अवघ्या 2 दिवसाआधीच हा महामार्ग खुला झाला होता. महापुरामुळे 120 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे. तशातच सिरोंचा तालुक्यातही 5 ते 6 दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. दरम्यान जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सीओ कुमार आशीर्वाद यांनी सिरोंचा तालुक्याच्या पूर परिस्थितीची हवाई पाहणी केली. सिरोंचा तालुक्याचा अर्धापेक्षा जास्त भाग गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाण्यामुळे बुडालेला पाहायला मिळतोय. शेकडो हेक्टर शेती आणि घरं पूर्णपणे पाण्यात बुडालेली असून हवाई पाहणीच्या दौऱ्यातून या पुराची भीषणता दिसून येते.
चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील वर्धा वैनगंगा उमा नदीचं पाणी पात्राबाहेर आलंय. शहरालगतच्या इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे 50 मीटर्सनी उघडण्यात आले आणि यामुळे इरई नदीत पाणी पातळी वाढून शहराच्या सखल भागात पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात पुराचं पाणी शिरलंय. टेलिफोन एक्सचेंज आणि तहसील कार्यालय माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूरला सध्या बेटाचं स्वरूप आलंय. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले. सध्या पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. आणि आता बातमी आहे वर्धा जिल्ह्यातून. वर्धा जिल्ह्यात गेल्या 12 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यामुळे देवळी, वर्धा, आर्वी तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच यशोदा नदीला पूर आल्याने सरूळ, टाकळी, आलोडा, अलमडोह, भोजनखेडा, चाणकी या गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. शिवाय आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आल्याने वर्धमनेरी इथला पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय. पूरस्थितीमुळे वर्धा, राळेगाव आणि आर्वी तळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. दरम्यान पूरस्थितीमुळे वर्धा जिल्ह्यात शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढे पाहूयात. राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. राधानगरी तालुक्यातील हा प्रसिद्ध असा धबधबा आहे. मोठ्या संख्येनं या ठिकाणी पर्यटक येतात. यापैकी काही जण धबधब्याच्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते. निसरड्या झालेल्या या कड्यावर चढताना जीवावर बेतू शकतं आणि त्यामुळे पोलिसांनी या पर्यटकांना चांगलाच चोप दिला. पर्यटनाचा आनंद घ्यावा, पण त्यातलं अतिसाहस तुमच्या जीवावर बेतू शकतं, त्यामुळे काळजी घ्या. पुढे पाहूयात. पावसाळा म्हटलं की डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे डोळ्यात साठवून घेण्यासाठी आणि थेट ठेवण्यासाठी पर्यटकांचे पाय आपोआपच दऱ्याखोऱ्यांकडे वळू लागतात. पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा आविष्कार असलेला ठोसेघर धबधबा आता ओसंडून वाहू लागला. हा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी पर्यटक ठोसेघरला गर्दी करू लागलेत. हिरव्यागार झालेल्या डोंगर रांगा, डोंगरांच्या कपारीतून कोसळणारा धबधबा, जोरदार वाऱ्यामुळे धबधब्यातून दूरवर उडणारे पाण्याचे तुषार आणि मधूनच डोंगरा पल्याडहून येणारं जाणारं धुकं. या परिसरात येईल तो बेधुंद होऊन जाईल असंच डोळ्यांचं पारणं फेडणारा हा नजारा आहे सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधब्याचा. सततधार पाऊस पडत असल्यामुळे ठोसेघर धबधबा मनमुराद कोसळू लागलेला आहे. पांढरा शुभ्र प्रवाह आणि छातीचा ठोका चुकवणारा आवाज याकडे आता पर्यटक आकर्षित होऊ लागलेले आहेत. हा सगळा अफलातून नजारा डोळ्याचं पारणं फेडणारा आहे आणि हा जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की एकदा ठोसेघरला भेट द्यावी लागेल. 12 महिने कोसळतो पण ऐन पावसाळ्यात अक्राळ विक्राळ तरीही सुखद असा हा ठोसेघर धबधबा. तब्बल 1200 फूट खोल दरीत धबधबा कोसळतो. फेसाळणारं धबधब्याचं पाणी दरीत कोसळतं तेव्हाचा आवाज कड्या कपाऱ्यांमध्ये घुमत राहतो. तर येऊन खूप मजा आली आम्हाला. आम्ही पावसात भिजलो, धबधबा आम्ही फुल एन्जॉय केला आणि आज आम्हाला हे निसर्गरम्य वातावरण पाहून खूप छान वाटतंय. आणि आम्ही सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाने ठोसेघरला भेट द्या. म्हणजे निसर्गाची खरी मजा काय, धबधबा आणि पाऊस एन्जॉय करायचं तर सगळ्यांनी ठोसेघरला या. पावसाळ्यात ठोसेघर धबधब्याचा परिसर निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण करत असतो. हिरवा शालू ल्यालेले डोंगर, रंगीबेरंगी रानफुलं, बेधुंद वाहणारा वारा पर्यटकाला मोहून टाकायला जणू सज्जच असतो. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. इथे पावसात खूप मस्त वाटतंय आणि धबधब्याचा नजारा बघाय खूप मस्त वाटतंय. डोळ्यात साठवावी अशी ही दृश्य, पण मोबाईलमध्ये ही पर्यटक ही दृश्य कैद करताना दिसतात. काही वेळा अतिउत्साहात फोटो काढण्याच्या नादात दुर्घटनाही घडतात. याकरता पोलिसांचा धबधबा परिसरात बंदोबस्त बघायला मिळतो. या ठिकाणी सुरक्षितता म्हणून
आमचे फॉरेस्टचे तसेच संयुक्त व्यवस्थापन समितीचे गार्ड इथं कायम तैनात असतात. तरी या धबधब्यांजवळ असे आपण जाळ्या वगैरे लावल्या सुरक्षिततेच्या कारणाने. हे निसर्गाचं विलोभनीय रूप पाहून रोजच्या जीवनातला कोलाहल पर्यटक विसरून जातो, थोडा काळ सुखावतो आणि परतीच्या वाटेकडे वळतो तो या निसर्गाकडून एक नवी ऊर्जा घेऊनच. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी असा ब्रेक घ्यायलाच हवा. किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठोसेघर, सातारा. आणि यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संताप व्यक्त केला.